खडसेजी, आज तुम्हाला परमेश्वरानं धडा शिकवला, अशा शब्दात दमाण यांनी खडसेंचा समाचार घेतलाय. खरं तर यात त्याच अंजली दमाणी आहेत ज्यांनी खडसेंना अडचणीत आणलं, ज्यांच्यामुळे खडसेंचं फडणवीसांच्या कॅबिनेटमधलं मंत्रिपद गेलं आणि मग काही वर्ष खडसे राजकीय विजनवासातही गेले. पण आता खडसे पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे जावई प्रदीप खेवलकर. झालं असं की पुण्यातल्या रेव पार्टीतून खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मग हे प्रकरण चांगलंच तापलं. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली. दरम्यान आपल्या जावयाला यात गोवलय, ट्रॅप लावून अडकवण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला आणि खडसेंच्या याच आरोपाला खरं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांनी पाठिंबा सुद्धा दिला आणि रेव पार्टीची व्याख्या सुद्धा सांगितली. पण आज पुन्हा एकदा दमाणी यांनी खडसेंनी त्यांना कसा त्रास दिला होता याची आठवण करून देणारी पोस्ट टाकत त्यांना खडेबोल सुनावलेत. अंजली दमाणी यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात. श्री खडसेजी, हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण आहे, यात काहीच शंका नाही. तुमच्यासारख्या लोकांविरुद्ध लढून सुद्धा मी जे खरं आहे तेच बोलते. खडसे, तुम्ही स्वतः मला, माझ्या कुटुंबाला किती छळलं ते आठवा. 4 खोट्या FIR, 32 डिफेमेशन केसेस, ट्रेनमध्ये माझा फोन नंबर लावणे, दाऊदच्या नावाने मला धमकीचा फोन करवणे, लढा सोडून देण्याची धमकी देणे, काय काय नाही केलेत. वाईट एवढंच वाटतंय की रोहिणीला आणि तिच्या नवऱ्याला भोगावं लागलं, अशी खंत सुद्धा दमाणी यांनी बोलून दाखवली. तसंच आज परमेश्वरानं तुम्हाला धडा शिकवला. खोट्या FIRचा किती त्रास होतो ते आता कळेल तुम्हाला, असं सुद्धा दमाणी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.